तर आपण या सर्वांची नोंद व्युत्पत्ती कोशामध्ये आपल्याला पाहायला सापडते. आणि शब्दसिद्धीमध्ये आपण हे पाहिलेलंच आहे, 9वी मध्ये पाहिलेलं आहे की मूळ भाषेत संस्कृत भाषेमध्ये तो शब्द कोणता आहे. मूळ शब्द समजा आता तुंड आहे तर त्याचा मराठी शब्द तोंड असा होतो. आता आपण वक्रतुंड असं म्हणतो. वक्रतुंड म्हणजे ज्याची ट्विस्ट आहे, सोंड काय आहे, ट्विस्ट आहे, ट्विस्टेड आहे. तर आपण त्याला तोंड तोंड म्हणजे मुख न म्हणता आपण त्याचा मूळ शब्द कोणता आहे तर तुंड. गणपतीची सोंड वक्र आहे, वक्रतुंड आहे. तर अशा प्रकारे मराठी भाषेत त्याला तोंड असं म्हणतात. म्हणजे वक्रतुंड असलेला तो गणपती. त्यानंतर कन्नड भाषेमध्ये तुप्प असं म्हणतात. उच्चार कसा आहे, मूळ शब्द तुप्प, पण मराठीमध्ये त्याला आपण तूप असं म्हणतो. मराठीमध्ये त्याला आपण तूप असं म्हणतो. त्यानंतर अरबी शब्द आहे इत्र. इत्र म्हणजे अत्तर, सेंट, परफ्यूम. कि आपके जो फ्रेंड है, कोई मुस्लिम्स होंगे तो वो लोग अत्तर नहीं बोलते, इत्तर बोलते. इत्र 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 मीन्स मूळ शब्द अरबी भाषा में क्या होता है, इत्र. मराठी में उसे मी अत्तर लावलं आणि ज्या अत्तराचा सुगंध, फ्रेग्रन्स खूप काळ टिकतो त्याला इत्र असं म्हणतात. तर मूळ भाषा शब्द काय आहे आणि त्याचा मराठीमध्ये शब्द काय आहे हे आपण शब्दसिद्धीमध्ये पाहिलेलं आहे. संस्कृत भाषेमध्ये, कन्नड भाषेमध्ये आणि अरबी भाषेमध्ये त्याला काय म्हणतात. त्यानंतर आपलं जे आहे ते आहे काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात काय होतो, बदल होतो. त्याच्या अर्थात त्याच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. अभी टाइम के हिसाब से बोलने का तरीका भी बदल चुका है. त्यामुळे आपण ते काळाप्रमाणे त्याच्या स्वरूपात, अर्थात, परस्परात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात, नॉनस्टॉप असतात. आणि हे चेंज जे आहेत ते आपण त्याच्यात बदल नाही करू शकत. फक्त आपण ते नॉनस्टॉप जे बदल आहे ते काळाप्रमाणे फक्त आपण सोपे करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे अर्थातील बदल स्पष्ट करणे थोडक्यात. आता तुम्ही निरीक्षण करा, ऑब्झर्व करा की तुमचे आजी आजोबा यानी दादा दादी नाना नानी बोलत असलेली भाषा, जो बात करते हैं वो लैंग्वेज, तुमचे आई बाबा बोलत असलेली भाषा, तुमचे आई वडील बोलतात ती भाषा, तुम्ही आणि तुमच्या भावंडांची भाषा, तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधील भाषा, उदाहरणार्थ व्हॉट्सअपची भाषा, या सगळ्यात खूप फरक आहे. हे तुमच्या लक्षात आलंच असेल. याचा अर्थ एखाद्या शब्दाचा, पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. आता आपण बघतो की तुमचे आजी बाबा एक वेगळ्या लँग्वेज मध्ये बोलत असतात, आई बाबा थोडेसे त्याच्यापेक्षा सुपेरियर भाषा, वेगळी भाषा बोलतात, आणि तुम्ही आणि तुमच्या भावंडांची कोड लँग्वेज असते, ती तुमच्याच लक्षात येते, कोणाला कळत नाही. त्यानंतर तुमच्या मित्राची आणि तुमची भाषा. आता हल्ली तुम्ही म्हणतो आपण काय कसं काय चाललंय, तुम्ही कसं करता, एका शब्दात बोलता व्हॉट्सअप, हाउ आर यू. मग खुद के यूज के लिए हम लोग जो शब्द बनाते हैं या बदल करते हैं, तो हळूहळू काय होतं की त्या शब्दाचा अर्थ बदलत जातो आणि मूळ अर्थाबरोबर एखाद्या अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. उदाहरणार्थ शहाणा या शब्दाचा अर्थ पूर्वी बुद्धिमान चलाक असा होता. आता शहाणा म्हणजे काय, तर आपण शहाणा कोणाला म्हणतो, तर शहाणा या शब्दाचा अर्थ हुशार, खूप बुद्धिमान असा होता, बरोबर. पण आता
बुद्धिमान, चलाक हा शब्द संज्ञान या शब्दावरून अर्थ सुद्धा रूढ होत आहे. मग आता आपण शहाण्याचं काय म्हणतो, तो अतिशहाणा आहे. अतिशहाणा म्हणजे काय, तर अतिशय चलाक आहे, चापलूस आहे असा अर्थ होतो. इथे बुद्धिमान असा अर्थ होत नाही. आपण अतिशहाणा म्हणलं तर तो बुद्धिमान किंवा हुशार असा अर्थ होत नाही. तर तो कसा आहे, अतिशहाणा आहे, अति चॅप्टर आहे, चापलूस आहे, अशा अर्थाने तो आपण वापरतो. आणि अशा प्रकारे काही काळाने याची नोंद व्युत्पत्ती कोशात दिसण्याची काय आहे, शक्यता आहे. जे जे चेंजेस होतात आणि काळाप्रमाणे आपण ते बदलतो. आता कधी कधी असं होतं की एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. मतलब टाइम के हिसाब से हमें एक्स्ट्रा बात करनी पड़ती. कभी कभी ऐसे होते हैं कि शब्द अनेक होते हैं और अर्थ एक ही होता है. अभी वारा, ये अर्थ के अनेक शब्द है. कौन कौन से है, तो वात है, पवन है, मरुत है, समीर है, अनिल है, ये अनेक उसके मीनिंग्स है. लेकिन उसका एक ही शब्द होता है वारा. वारा यानी वात, पवन, मरुत, समीर, अनिल. लेकिन लोगों के मुंह से जो निकला है वही शब्द स्थिर होता है. अभी वेगवेगळ्या संदर्भात हा शब्द, आता आपण तिथे वारा या शब्दाचा पवन असा अर्थ बघितला. पवन चक्की, विंड मिल. तो हम लोग ऐसे नहीं बोलते कि वात चक्की, अनिल चक्की, जैसे उसके अर्थ है. वात चक्र, समीर चक्र, चक्र यानी चाक. हाँ, तो खाली उसको हम क्या बोलते हैं, लोगों के मुंह से क्या स्थिर हो गया है, जो निकला है, पवन चक्की नाम से ही वो जानते हैं. तो ये ध्यान में आया होगा आपको की एका शब्दाचे, अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे काय करतात, धारण करतात. वारा या शब्दाचे अनेक काय आहेत, अर्थ आहेत आणि वेगवेगळ्या संदर्भात, कॉन्टॅक्ट मध्ये ते वेगवेगळे अर्थ धारण करतात. तसेच समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ वेगळे असतात. आता शब्द एकच आहे, पाठ. पाठ याने पीठ, बॅक. माझी पाठ दुखते आहे. पाठ हा एक आपल्या शरीराचा भाग आहे, बॉडी पार्ट आहे. माझी पाठ दुखते आहे म्हणजे बैक दुखते आहे, पीठ दुख रही है. लेकिन उसका दूसरा मीनिंग क्या है कि किताब का पाठ, पाठ्यपुस्तकातील धडा, हा पाठ सोपा आहे. म्हणजे पाठ या शब्दाचे इथे वेगवेगळे काय आहेत, अर्थ आहेत, मीनिंग आहेत, हे लक्षात असू द्या. म्हणजे आता आपल्याला व्युत्पत्ती कोशाचे जे कार्य आहे ते आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. टिप म्हणून लिहायचं आहे, शॉर्ट नोट म्हणून लिहायचं आहे. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. पाठी त्याची मी तुम्हाला एक शॉर्ट नोट दिली पण आहे की पहिला आहे शब्दाचे मूळ रूप दाखवणे. त्याच्यामध्ये आपण अग्नीचं आग कसं होतं हे पाहिलं. त्याच नंतर अर्थातील बदल स्पष्ट करणे. शहाणा, त्याचं अतिशहाणा आपण का रूढ झाला शब्द ते आपण त्या व्युत्पत्ती कोशातून सांगितलेलं आहे. किंवा पाठ हा शरीराचा अवयव किंवा पुस्तकातील धडा. आणि उच्चारातील बदल किंवा फरक दाखवणे, याच्यामध्ये एखाद्या शब्दाचे मूळ रूप, त्याचा इतिहास, अन्य भाषेत तो शब्द कसा आलेला आहे, व्युत्पत्ती कोशात दाखवलेले असते. उदाहरणार्थ दीपावली हा मूळ शब्द आहे पण मराठीत त्याचा दिवाळी हा शब्द बनला आहे. आणि बदलाचे कारण स्पष्ट करायचं कसं, तर भाषेत बदल होण्यामागे बहुतेक सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती असते किंवा दोन भाषा बोलणारे भाषिक एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे त्याच्या भाषेतील शब्दांची देवाणघेवाण होते. या सर्व बदलांच्या कारणाची नोंद व्युत्पत्ती कोशाचे कार्य आहे. ही शॉर्ट नोट मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये दाखवलेली आहे, ती तुम्ही पहा. याच्याही पुढची ती स्लाइड आहे. शब्दार्थ दिलेले आहेत ते तुम्ही सगळे पाहून घ्या. त्याच्यानंतर व्युत्पत्ती कोशाचं कार्य हे मी पूर्णपणे तुम्हाला दिलेलं आहे.
आणि ही परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची नोट आहे हे लक्षात घ्या. आणि आपला जो सेकंड पार्ट आहे तो आपण नेक्स्ट थर्सडेला घेणार आहोत. तेव्हा हा पार्ट 1 मी कंप्लीट केलेला आहे, तो तुम्ही लक्षात घ्या. आणि हे संपूर्ण एवढं जे शिकवलेलं आहे ते समजून घ्या आणि व्यवस्थित हा प्रश्न तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहा. थँक्यू. धन्यवाद.